धड़क कामगार यूनियन फेडरेशन के संस्थापक अध्यक्ष श्रमिक नेता अभिजीत राणे की उपस्थिति में मुख्यमंत्री श्री देवेंद्र जी फडणवीस को मुख्यमंत्री नियुक्त किए जाने पर न्यू म्हाड़ा कॉलोनी रिक्शा चालक यूनिट के रिक्शा चालकों ने जश्न मनाया। इस अवसर पर अभिजीत राणे ने उपस्थित रिक्शा चालकों को संबोधित किया और आश्वासन दिया कि अपने स्टैंड से संबंधित कोई भी समस्या हो तो वे कार्यालय आकर बताएं, वे उसका समाधान अवश्य करेंगे। ऑटो रिक्शा टैक्सी ओनर्स यूनियन के उपाध्यक्ष गणेश सावंत, यूनिट अध्यक्ष गणपत सालवी, उपाध्यक्ष ब्रिजेश यादव, सचिव श्याम असले, काशीराम घड़शी, यूसुफ शेख, जयप्रकाश यादव और यूनियन पदाधिकारी फरीद शेख, बबन अगड़े, विक्की परेरा, रवि बंसोड़े उपस्थित रहे। कार्यक्रम सिद्धार्थ काले, भास्कर जाधव, संदेश गुने, राजेश पटोले, बलराज वाल्मीकि, प्रकाश मौर्य, नईम खान, सहज शेख, सत्य विजय सावंत, निखिल वरुण, सहज शेख, गणेश सावंत और अन्य अधिकारी उपस्थित थे। यादव जी, श्याम जी, घारशी जी आणि शेख आणि जय यादव जी या सगळ्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये हातभार लावला। युनियनच्या वतीने खास करून यांचं मी मनापासून आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो। गणपत साळवे जरी ज्येष्ठ असतील आपल्यामध्ये तरी ते अति उत्साही आहेत। उत्साह त्यांचा एकदम जोरात असतो। आपल्या अशा उत्साही कार्यकर्त्यांमुळे युनियन ताकदीने चाललेली आहे। मुंबई शहरामध्ये तळागाळामध्ये स्लम्स मध्ये सोसायटीज मध्ये रिक्षा चालक मालक युनियन आपली फार अग्रेसिव्ह आहे आणि मला अभिमान आहे की जवळपास 70,000 रिक्षावाल्यांना एकत्र करण्यामध्ये आपल्या गणेश सावंत जो मूळचा या स्टँडचा आहे त्याचा खूप मोठा हातभार आहे। मी खास करून या आजच्या या कार्यक्रमामध्ये गणेश सावंतांचं मनापासून आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो की या परिसरातल्या बऱ्याचशा रिक्षावाल्यांना एकत्र करण्यामध्ये गणेश सावंतचा फार सिंहाचा वाटा आहे। मी आपल्या युनियनच्या वतीने त्याचा तो माझा सत्कार करायला आलेला पण मी माझा सत्कार मी त्याचा सत्कार करतो। आपण या ठिकाणी आपल्या सगळ्या सभासदांना पाण्याची बॉटल आणि काही भेटवस्तू आपण देणार आहोत ते आपल्या सगळ्या रिक्षा सभासदांनी स्वीकारावेत। एवढंच बोलून माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आणि त्या स्टँडवर असलेले माझे सगळे रिक्षा चालक मालक, आपल्या धडक चालक मालक युनियनचे सर्व सभासद, जवळपास 250हून अधिक रिक्षा मालक या परिसरामध्ये कार्यरत आहेत आणि या परिसरामध्ये देवेंद्रजींचं जे काय नेतृत्व आपल्याला सगळ्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून मिळालं हे आता आपल्याला मुख्यमंत्री म्हणून आता तिसऱ्यांदा त्यांना मिळालेलं आहे। पण आपलं त्यांचं जे नातं आहे ते जवळपास गेले 15 वर्ष धडक कामगार युनियन या कामगार युनियनच्या मार्गदर्शक म्हणून गेले 15 वर्ष देवेंद्रजी यशस्वीपणे आपल्या सगळ्यांना पाठिंबा देत आहेत, आपल्याला ताकद देत आहेत, हिंमत देत आहेत आणि त्यामुळे आपण आपलं काहीतरी देवेंद्रजींना देणं लागतं या भावनेने आपण मुंबई शहरामध्ये एक सप्ताह आयोजित केलेला आहे जो मागचे 7 दिवस आणि पुढचे 7 दिवस आपण ज्या ज्या ठिकाणी कार्यरत आहोत देशामध्ये जवळपास 1800हून अधिक आणि 7 लाखाहून जास्त असे कामगार या धडक कामगार युनियन या कामगार संघटनेशी जोडले गेलेले आहेत आणि मुंबई शहरामध्ये जवळपास 70,000हून अधिक फक्त रिक्षा चालक मालक आपल्या या संघटनेबरोबर आहेत आणि आपल्याला आपले हक्क मागण्याकरता आपले अधिकार मागण्याकरता आपला हक्काचा माणूस देवेंद्र फडणवीस आलेला आहे। आपल्या ज्या काही स्थानिक समस्या असतील त्या आरटीओ संबंधित असतील, पोलीस संबंधित असतील, ट्रॅफिक संबंधित असतील आणि अन्य काही लोकल समस्या असतील त्या आपण लेखी स्वरूपात या ठिकाणी आपले जे अध्यक्ष आहेत गणेशजी असतील आपल्या माझ्या युनियनच्या आणि आपल्यामधला दुवा आहे आपले अध्यक्ष उपाध्यक्ष आपले वानखेडे वाघमारेजी असतील असे ज्येष्ठ सगळेच कार्यकर्ते आपला यादव असेल ब्रिजेश असेल बरेच कार्यकर्ते जे रेग्युलर संपर्कात आहेत माझ्या। पण मला विश्वास आहे की आता आपल्या ज्या काही समस्या आहेत त्या यशस्वीपणे आपण ते सगळे हक्काने मागून घेऊ शकतो आणि मला विश्वास आहे की 100% आपण यशस्वी होऊ।
आपल्या सगळ्या मागण्या पूर्ण करण्यामध्ये. मी परत एकदा आपल्या युनियनच्या वतीने, आपल्या सगळ्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांच्या वतीने देवेंद्रजींचं मनापासून अभिनंदन करतो. या ठिकाणी हा कार्यक्रम काही राजकीय दृष्टिकोनाने किंवा राजकीय हेतूने न घेता आपल्या कार्यकर्त्यांमध्ये, आपल्या युनियनच्या कार्यकर्त्यांमध्ये एक हर्ष, उल्हास आणि एक ताकद, एक जोश निर्माण करून देण्याकरता मुंबई शहरामध्ये आपण असे बऱ्याच चौक सभा आज घेतल्या. जवळपास ही 10वी 12वी चौक सभा आहे. आता या ठिकाणी आम्ही नॅशनल पार्कला जाणार आहोत, नॅशनल पार्कहून बोरिवली स्टेशनला जाणार आहोत. जवळपास खूप अनेक ठिकाणी हे कार्यक्रम होत आहेत आणि अशा छोट्या छोट्या कार्यक्रमांमधून मोठे कार्यकर्ते तयार होतात. आज आपण 1-2 लोकांना बोलायला दिलं. हेच कार्यकर्ते उद्या नेत्याच्या स्वरूपात तुमचे जे काही म्हणणे आहेत ते लोकांसमोर मांडण्याकरता ताकद त्यांची तयार होते. मी परत एकदा आपल्या सगळ्यांच्या साक्षीने एक छोटंसं औपचारिक, आपल्याला देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले पण युनियनच्या वतीने थोडंसं भोजन आणि तुम्हाला एक भेटवस्तू या ठिकाणी सगळ्या आपल्या सभासदांना मी गणेशजींच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवीन. परत एकदा आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार, अभिनंदन. आणि तुमच्या हक्काचा माणूस देवेंद्र फडणवीस आलेला आहे. त्यामुळे मी पूर्ण ताकदीने तुम्हाला विश्वास देतो, तुमच्या ज्या काही स्थानिक समस्या असतील त्या सगळ्या समस्या लवकरात लवकर दूर करू. एवढंच सांगून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.